मोटर स्पोर्ट्समधील रॅली प्रकारातील सर्वाधिक खडतर मानल्या जाणाऱ्या तसेच जगप्रसिद्धही असलेल्या डकार रॅलीत पुण्याचा संजय टकले नववर्षात भारताचा डंका वाजवेल। या रॅलीत कार विभागात भारतीय स्पर्धक प्रथमच सहभागी होत आहे। सौदी अरेबियात 3 जानेवारीपासून या रॅलीला प्रारंभ होणार आहे। आशिया पॅसिफिक रॅली मालिकेतील माजी विजेता असलेला 55 वर्षीय संजय या रॅलीसाठी सज्ज झाला आहे। फ्रान्सच्या कोम्पानी सहरियन या संघाकडून तो सहभागी होईल। फ्रान्सचा मॅक्सिम राऊद हा संजयचा नॅव्हिगेटर असेल। मॅक्सिम 33 वर्षाचा असून त्याने डकार रॅली 3 वेळा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। संजय टोयोटा HZJ78 या मॉडेलची कार चालवेल। तो क्लासिक गटात सहभागी होईल। वैयक्तिक पातळीवरच नव्हे तर पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि एकूणच भारतासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठत असल्याबद्दल अभिमान वाटत असल्याची भावना संजय याने पत्रकार परिषदेत व्यक्त केली। PYC हिंदू जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत संजयच्या जर्सीचे अनावरण हिमालयन रॅलीचा अनुभव असलेले क्रीडा संघटक अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते झाले। यावेळी ध्वजप्रदान कार्यक्रमही झाला। देशपांडे तसेच महाराष्ट्र ऑटोमोटिव्ह क्रीडा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत आपटे यांच्या हस्ते संजय यांच्याकडे तिरंगा देण्यात आला। नववर्षाच्या प्रारंभासाठी एक रेसिंग ड्रायव्हर म्हणून याविषयी काय भावना वाटते या प्रश्नावर तो म्हणाला की डकार ही रॅलीची जननी मानली जाते। इतक्या आव्हानात्मक रॅलीत संधी मिळणे हीच मुळात मोठी आनंदाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं। माझं नाव संजय टकले आणि मी आता डकार रॅलीला जात आहे भारताकडनं आणि कार गटामध्ये मी चालवणार आहे आणि पहिला भारतीय कार चालवणार असेल। ही रॅली साधारण एक 8000 ते 9000 किलोमीटरची आहे आणि 15 दिवस चालणार आहे ही रॅली। पॅरिस डकार रॅली म्हणून ही खूप फेमस रॅली मानली जाते आणि भारतातनं मला जायला यावेळेस संधी मिळाली आहे आणि मी ही रॅली पूर्ण करेल अशी अपेक्षा ठेवतो पहिल्यांदा, कारण का सर्वाईव्ह होणं खूप इम्पॉर्टंट आहे या रॅलीमध्ये। आणि पहिलं माझं उद्दिष्ट ही रॅली फिनिश करणे असेल आणि मग मी पोडियमचा विचार करेल। ही रॅली 15 दिवस चालणार आहे, 7 दिवस आणि मग एक हॉल्ट येतो, एक सुट्टी असते आणि परत 7 दिवस चालते ही रॅली। वेल ही तुम्ही अख्खं डेझर्ट्स क्रॉस करता, ह्याच्यामध्ये 10,000 8-9,000 10,000 किलोमीटर रफली चालते ही रॅली। एक्झॅक्ट रॅलीचं डिस्टन्स अजून डिस्क्लोज नाही झालेलं, पण एक 8 ते 10,000 किलोमीटर असते नॉर्मली ही रॅली। येस, यासाठी सगळं बॉडी स्ट्रेंथनिंग करणं, इंजिन्स हाय CCचे इंजिन, सस्पेन्शन, ते हायली मॉडिफाईड कार असतात। ह्या रॅलीसाठी स्पेशलाइज्ड कार बनवल्या जातात आणि त्याच्याशिवाय ही कार डेझर्टमध्ये जाऊ शकणार आहे। नॉर्मल गाड्या त्या स्पेशलाइज्ड गाड्या असतात। ह्या रॅलीसाठी तुम्हाला मी बरेच 2 वर्ष ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस करत आहे। मोरक्कोमध्ये मी प्रॅक्टिस केली, याच्यासाठी ट्रेनिंग घेतलं, दुबईमध्ये घेतलं। एशिया क्रॉस कंट्रीसारख्या रॅली मी सातत्याने चालवत राहिलो क्रॉस कंट्री। हा बिल्टअप फेज होता। शेवट आता मागच्या 2 महिन्यात फास्ट रॅली चालवल्या मलेशियामध्ये कारच्या वगैरे स्पीड बिल्टअप करण्यासाठी। तर स्पीड बिल्टअपसुद्धा इम्पॉर्टंट असतो। तर अशा बऱ्याचशा वेगळ्या पद्धतीने प्रिपरेशन करावं लागलं। मी मेकॅनिकलचं सुद्धा थोडं ट्रेनिंग घेतलं, कारण का ह्या रॅलीमध्ये जर गाडीला काही प्रॉब्लेम झाला तर तुमचं तुम्हाला स्वतःलाच रिपेअर करावं लागतं। सर्व्हिस टीम तुम्हाला फक्त रात्रीच भेटते या रॅलीजमध्ये। हो, भारतामध्ये हिमालयन रॅली खूप फेमस आहे आपल्याकडे। इनफॅक्ट डेझर्ट स्टॉर्म आहे, साऊथ इंडिया रॅली आहेत, पण या नॉर्मली 6 ते 7 दिवसाच्या आहेत ह्या रॅली। ही रॅली त्याच्यापेक्षा अगदी, आणि ह्या रॅली भारतातल्या 3-3.5 किलोमीटरच्या असतात। ही ऑलमोस्ट तिप्पट आहे आणि ह्याचा डिफिकल्टी लेवल थोडं सँड ड्यून्समुळे जास्ती वाढते। ऑफकोर्स माउंटन्समध्ये चालवणं पण डिफिकल्ट आहे, पण सँडमध्ये चालवणं अजून डिफिकल्ट आहे त्याच्यापेक्षा।